संशयित आरोपीने गुजरातमध्ये पैसे घेऊन बोलावले होते, मात्र तिथे हुलकावणी देत करंजाळी गावात पैसे घेण्यासाठी बोलावलं गेलं। खंडणी मागणाऱ्याला पोलिसांनी आता अटक केली आहे। या संदर्भात आपण अधिकची माहिती घेत आहोत। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्याशी फोन कॉलद्वारे जोडले गेलेले आहेत। महेश, भुजबळ यांच्या स्वीय सहाय्यकाला या संशयिताचा फोन आला होता आणि तब्बल 1 कोटी या संशयितांनी मागितले आहेत। काय द्याल याबद्दलची अधिक माहिती? अगदी खरं आहे। खरं तर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे खंडणी मागितल्याचा धक्कादायक जो प्रकार आहे तो घडलेला आहे। छगन भुजबळ यांचा जो मोबाईल आहे तो त्यांचे स्वीय सहाय्यक संतोष गायकवाड यांच्याकडे असतो आणि याच फोनवर संबंधित जो संशयित आरोपी आहे त्याने वारंवार फोन करून 1 कोटी रुपयाची खंडणी मागितलेली आहे। तुमच्या त्र्यंबकेश्वरच्या फार्म हाऊसवर मोठ्या प्रमाणात पैसे आहे आणि तिथं आयकर विभागाची जी धाड आहे ती पडणार आहे ना असं सांगून मी त्या टीम मध्ये कार्यरत आहे असं सांगून त्याने खरं तर ही खंडणी मागण्याचा जो त्याने सांगितलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर संतोष गायकवाड यांनी नंतर नाशिक पोलिसांमध्ये तक्रार दिली आणि यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि संशयित आरोपी जो राहुल भुसारे आहे त्याने पैसे घेऊन जे आहे ते त्यांना गुजरात धरमपूर मार्गे बोलवलेले होते। त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचलेला होता, मात्र परतीच्या मार्गावर येताना परत त्याने फोन केला आणि अशा तिकाणी तुम्ही थांबा असं सांगितलं आणि त्यावेळी खरं तर नाशिक पोलिसांनी त्याला रंगे हात खरं तर पकडलेला आहे। राहुल भुसारे असं या संशयिताचं नाव असून तो उच्च शिक्षित तरुण असल्याची देखील माहिती जी आहे ती पोलिसांनी दिलेली आहे। निश्चितच महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।